कारण आहे. काही प्रश्न जरा आणखी पुढे जाऊन विचारायचे तर आहेतच, पण या निमित्तानं तुम्ही जे धाडस दाखवलं मयुरी, तुम्हाला कौतुकाने सांगतो, तुम्ही फक्त एकट्यासाठी धाडस दाखवलेलं नाहीये. आज यापुढे सगळ्या अशा सुना यांच्यासाठी 2 उदाहरणं असतील. वैष्णवीने दुर्दैवी रस्ता निवडला आणि तो एका दबावापोटी निवडला. पण तुम्ही म्हणजे मयुरी जगताप यांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो खरा मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या परिस्थितीला जर का अशी परिस्थिती असेल सासरी, तर तुम्ही त्याच्या विरोधात बंड करा, बाहेर पडा, सुरक्षित ठिकाणी जा आणि माहेर तुमच्या हक्काचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि कौतुक. माझा पहिला प्रश्न आहे की हे सगळं प्रकरण आज आम्हाला सगळं आत्ता कळतंय, पण तुम्हाला हे तुमच्या त्या सगळ्या काळामध्ये कळू लागलं होतं का? हे लगेच सुरू झालं लग्नानंतर की त्याला काही वेळ लागला होता? काय सांगाल? तसं म्हटलं तर ते महिन्याभरातच सुरू झालं होतं. बरं. जे की मी लग्नाआधी म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला होता, माझी लिगामेंट्स तुटली होती. बरं. तर त्याच्यानंतर 1 महिन्यानी ऑपरेशन झालं. हं. ते ऑपरेशन करून मी सासरीच होते. सासरी होते. त्याच्यानंतर मग तिथं माझी ज्या सासूबाई आहेत ते मला ताट घेऊन रूममध्ये यायच्या. काय पाहिजे तुला, काय नाही पाहिजे, किंवा अंघोळ घालणे म्हणे, सगळं त्यांनी माझं केलं. त्याच्यानंतर तू का तिच्यासाठी करतीयस एवढं, तिला तिचं खाऊ देती, तिचं खाईल पेईल, स्वयंपाक करेल, तुला काय एवढी गरज चाललीये तिची, असं टॉर्चर तिने तिच्या आईला सुरू केलं. मग त्यावेळेस माझी सासूबाई पण माझ्या सोबत रडत रडत यायच्या की चल तिथं तू तुझं करून खा वगैरे, नाही का, तिथं तू डायनिंग टेबलवरती जेव. तर मी म्हणायचे माझ्यासाठी तुम्ही म्हणजे भांडू नका, मी माझी येऊन तिथं खात जाईल वगैरे. असं मग स्टार्टिंग पासूनच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून काम नाही केलं, किंवा ही साडीच अशी घालते, साडीचे ब्लाऊजचे गळेच असे असतात तिचे, मग ती सासऱ्यांसमोर जाते, मग मुद्दामूनच करते, ही पप्पांसमोर जाते वगैरे. म्हणजे असं घाणेरड्या प्रकारचे आरोप माझ्यावरती करण्यात आले. माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण माझ्या मिस्टरांचा कधी विश्वास नव्हता या गोष्टीवरती. मयुरीजी, हे सगळं होत असताना या सगळ्या कुटुंबियांपैकी असं जाणवतंय तुमचे तेव्हाचे पती, म्हणजे मला आताची स्थिती